दरवर्षी 1 मे ही त्यांची तारीख असते. 1 मेला धरण साठा ते कॅल्क्युलेट करतात. तर गेल्या 5 वर्षाचं त्यांची जी आकडेवारी घेतली त्याप्रमाणे 22ला 12.17 TMC होतं, 23ला 10.34 होतं, 2024मध्ये 8.16 होतं. म्हणजे ज्या वर्षी आपल्याकडे अल निनोचं आपल्याला तेव्हासुद्धा आपल्याला सांगितलं होतं आणि रेनफॉल कमी होता तेव्हा. मग 8.16 असताना आपण 2024मध्ये पाण्याची कपात केली होती. 1 दिवसाआड आपण पाणी सगळीकडे देत होतो. 2025मध्ये 8.89 होता तरी आपण पाणी कपात केलं नाही. 2026 म्हणजे आत्ता 10.13 शिल्लक आहे TMC. म्हणून मग आम्ही असा निर्णय घेतला की अजून थोडे दिवस 31 मेपर्यंत आपण थांबूया आणि त्यानंतर पाण्याचा कसं काय निर्णय घेता येतोय. म्हणजे पाणी कपात असं मी म्हणणारच नाही, पण पाणी किती पुरवायचं कसं पुरवायचं ह्याचा एक आपण निर्णय 31 मे नंतर पुन्हा घेऊ शकतो. हो, त्यांनी केलं आहे नियोजन आणि तेच नियोजन त्यांनी आज आपल्याला सांगितलं की त्यांनी तेच नियोजन सांगितलं की पाणी कपात म्हणजे त्यांच्याकडनं इरिगेशनकडनं होत असताना पुणे शहर आलं म्हणजे पिण्याचं पाणी आणि आवर्तन जे पुढे त्यांना द्यावं लागतं ह्या दोन्हीकडे ते कपात करणार. असं नाही आहे की तिथे देत आहेत आणि आपल्याला कमी देतात, असं नाही. करत असताना दोन्हीकडे करणार. त्यांनी आज विषय काढला होता, पण मी त्यांना म्हणाले की तो वेगळा विषय घेऊन आपल्याला त्याची बैठक घ्यावी लागेल. काही माहिती मी त्यांच्याकडे मागवली आहे की आपण त्यांचं असं म्हणणं होतं की म्हणजे आपल्या आयुक्तांचं असं म्हणणं आहे की 1.7 TMC आपण त्यांच्याकडे मागितलं होतं गावं समाविष्ट झाल्यानंतर साधारण 6 वर्षापूर्वी. ऑन पेपर आहे, फक्त त्याचं ॲग्रीमेंट न झाल्यामुळे त्यांनी आपल्याला त्याचं पेनल्टी लावली. पण मी त्यांना म्हटलं ते सगळं आमच्या पुढे ठेवा, तुम्ही म्हणता म्हणून पेनल्टी नाही, तुमची आकडेवारी काय, तुमचं ॲग्रीमेंटचं काय क्लॉज आहे, हे सगळं आमच्या पुढे ठेवल्याशिवाय आम्ही ते करू शकत नाही. आज आपण तो विषय घेतला नाही थकबाकीचा, साधारण 8 दिवसांनी पुन्हा तो विषय घेता येईल. मग तेव्हा दोन्हीचे विषय एकत्र करून आपल्याला बोलता येऊ शकतं. हा झाला पाणी पुरवठ्याचा विषय. नाही, असं आज काही ते म्हणाले नाहीत मला. आज असा काही विषय झाला नाही. त्यांनी जे पत्र दिलं होतं त्या अनुषंगाने आम्ही आज ही बैठक लावली होती आणि त्यामध्ये हे क्लिअर आम्ही त्यांना सांगितलं की 31 मेपर्यंत आम्ही तरी आत्ता काही पाणी कपात करणार नाही, त्यानंतर आम्ही बघू काय करायचं. हो, त्यांचं म्हणणं आहे पाणी कपात करावी लागेल, कारण आपल्याला 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवायचं आहे आणि जर आपण आत्ता पाणी कपात केली नाही तर क्रायसिस जास्त होतील, तेव्हा जास्त पाणी कपात करावी लागेल. मग पुन्हा प्रॉब्लेम्स जास्त येऊ शकतात, कारण 1 दिवसाआड जर आपण पाणी कपात केली तरच आपण जास्तीचं पाणी वाचवू शकतो, जे आपल्याला पुढचे काही महिने पुरवता येऊ शकतो. म्हणजे मे अखेरपर्यंत नियमित पाणी पुरवठा राहील, नियमित राहील. मे अखेरपर्यंत नियमित राहील. त्यानंतर पाण्याचा साठा किती आहे त्याच्यावरती आणि पावसाचं प्रमाण किती असेल त्यावरती आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. पण मी आपल्या सगळ्यांच्या मार्फत पुणेकरांना सांगू इच्छिते की आपण पाणी जपून वापरायचं आहे आणि एक धोरण असं आहे की नो रनिंग टॅप्स. पाणी नळातनं म्हणजे नळ चालू ठेवून पाणी जे वापरलं जातं सतत ते कमी केलं पाहिजे. पाणी साठवून मग त्यातनं कामं केली तर जास्त बरं राहील. म्हणजे हे विशेषतः मी महिलांना हे सुचवते, ज्या कोणी आपल्याकडे घरेलू कामगार महिला येतात त्या नळ चालू ठेवून काम करतात, त्यामुळे पाणी खूप वाया जातं असं आपल्या सगळ्यांच्याच निदर्शनात येतं. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जोपर्यंत पाणी साठा आपल्याकडे कमी आहे तोपर्यंत आपल्याला पाणी खूप जपून वापरायचं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.